स्मॅश द पेट्रियार्की हा नारा जो आहे तो तुम्ही ऐकला असेल सोशल मीडियातून किंवा वर्तमानपत्रातून. आता हा नारा एका राजकीय व्यासपीठावरनं दिला गेलेला आहे किंवा नाही यावर खूप वेगवेगळ्या प्रकारची मतमतांतर आहेत. पण पितृसत्ताक पद्धतीला चिरडा आणि तुम्ही कुणाचेही नाही आहात, यू बिलॉंग्स टू युअर सेल्फ असे म्हणणारे राहुल गांधी हे तसं पाहिलं तर पहिले नेते नाहीये. पुण्यामध्ये अनेक सामाजिक सुधारकांनी हा नारा गेली कित्येक वर्ष सातत्यानं दिलेला आहे आणि त्याबद्दल आपण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आणि इतरत्र पुस्तकांमध्येही आपण या सगळ्याबद्दल वाचलेलं आहे. त्यासाठी अनेक समाज सुधारकांनी आपलं जीवन जे आहे ते जवळजवळ खर्ची घातलंय असं म्हणायलाही हरकत नाही. पण असं असतानाही एका राजकीय नेत्याला इतक्या वर्षानंतर पितृसत्ताक पद्धतीला चिरडा हा नारा द्यावा लागतो हे खरं तर समाज म्हणून आपलं सगळ्यांचं अपयश आहे. राजकीय मतमतांतर असतात, होतात, पण हे जरी असलं तरी आपण राजकारण थोडंसं बाजूला ठेवूया आणि मुख्य मुद्द्यावर बोलूया आणि तो मुद्दा म्हणजे पितृसत्ताक पद्धत. आता स्मॅश द पेट्रियार्की असं म्हटल्यानंतर सगळा मुलींचा जो माहोल होता तो अतिशय उत्साहाने त्या सगळ्याला प्रतिसाद देत होता. हे सगळं तुम्ही समाज माध्यमांमध्ये पाहिलंही असेल. पण पितृसत्ताक पद्धत नाकारायची म्हणजे नक्की काय करायचं याबद्दल आपल्या सगळ्यांना काही क्लिअरिटी आहे का? आणि ती क्लिअरिटी नसेल तर ती क्लिअरिटी येण्यासाठी आपण काय करतो आहोत या सगळ्यावरच चर्चा करण्याचा हा व्हिडिओ प्रपंच आहे. मुळातच पितृसत्ताक पद्धत असं म्हटल्यानंतर आपल्या पुढे एक प्रकारची थिअरी ओपन होते आणि ही थिअरी म्हणजे नक्की काय हे प्रत्येक जण आपापल्या पॅरामीटर्स नुसार किंवा आपापल्या पद्धतीची लिटमस टेस्ट करते आणि ती इतरांना सांगते. आता तुमची याबद्दलची लिटमस टेस्ट कुठली आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. पण कमेंट मध्ये नोंदवण्याआधी आपण काही गोष्टींवर चर्चा करूया. म्हणजे आपलं घर ही एक समाज व्यवस्था आहे असा आपण विचार करूया. या घरामध्ये आपण आपल्या लहान भावंडांचा आवाज ऐकतो का? त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी आपण त्यांना मोकळं वातावरण देतो का? किंवा आपल्या घरातले ज्येष्ठ नागरिक असतील किंवा महिला असतील ज्यांनी आजपर्यंत कुठलेही आर्थिक व्यवहार हँडल केलेले नाहीत, हाताळलेले नाहीत, अशांना आपण आता आर्थिक व्यवहारामध्ये सामील करून घेणार आहोत का? किंवा त्याबद्दल आपण काही चर्चा करतो आहोत का? आता ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर आपल्याकडे नाही यामध्ये असतील तर पितृसत्ताक पद्धत अजूनही महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये आणि अगदी भारतामध्येही का सुरू आहे याचं उत्तर आपल्या सगळ्यांनाच मिळेल. मुळातच कुठला तरी राजकीय नेता येतो आणि मग त्या भारावलेल्या वातावरणामध्ये आपण सगळे भारावले जातो आणि त्या सगळ्या नाऱ्यांना हो 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 या पद्धतीनं आपलं सहमती दर्शवतो. पण पुढे आपला प्लॅन ऑफ ऍक्शन काय असतो? आपला प्लॅन ऑफ ऍक्शन असा असतो की मग राहुल गांधींनी जे बोललंय ते करण्याची पूर्ण जबाबदारी ही त्यांची आहे. किंवा जर ते नसेल तर ते कसं चुकीचं आहे हे सांगण्याचा वेगळा कुठला तरी पक्ष हा अट्टहास धरतो आणि मग उभं राहतं जे चित्र जे आपण आता महाराष्ट्रामध्ये बघतोय. राहुल गांधीच्या सभेनंतर काँग्रेस विरुद्ध भाजप आणि या विचारधारेला पुढे नेणारे त्यांचे त्यांचे कार्यकर्ते यांच्या सगळ्यांची एकंदरीतच सोशल मीडियावर झुंपलेली आपल्याला दिसून येते. मग त्यामध्ये राहुल गांधींनी हिंदूंचा कसा अपमान केला, त्या बरोबरीनं आता महिला कशा सशक्त आहेत या सगळ्यावर चर्चा सुरू आहे. पण या सगळ्या गदारोळामध्ये जरा तुम्हीही विचार करा की मुळात पितृसत्ताक पद्धत नाकारायची असेल तर आपल्याला काय करायला हवं?
कुठल्या तरी राजकीय नेत्याने हा नारा दिलेला आहे, मग हा नारा पुढे कसा घेऊन जायचा आहे आणि आपण जर त्या नाऱ्याने इतके प्रभावित झालेलो असू, तर याचं नक्की आपल्याला काय करायचंय या प्रश्नाचा उलगडा तुम्हाला झालेला आहे का? आणि जर जो झालेला असेल, तर तो कशा पद्धतीनं झालाय हे आम्हाला सांगायला विसरू नका. अर्थातच आमचा कमेंट बॉक्स आणि आमचा मेसेज बॉक्स तुमच्यासाठी उपलब्धच आहे. पण ह्या सगळ्या बरोबरीनं जेव्हा स्टेजवर येऊन मुली जेव्हा काही आपले प्रश्न मांडतात, तेव्हा किमान आपण हे प्रश्न आपले आहेत म्हणून तरी ऐकतो का? जेव्हा एखादी मुलगी सांगते की पब्लिक प्लेसमध्ये गेल्यानंतर तिला कशा कशा पद्धतीच्या स्पर्शांना सामोरं जावं लागतं, तेव्हा हे पण आपले आहेत असं आपल्याला वाटतं का? आणि हे प्रश्न सोडवले पाहिजे. त्यासाठी काय करायचंय हा एक वेगळा प्रश्न आहे. पण किमान हे प्रश्न सोडवले पाहिजे असं आपल्याला वाटतं का? एखाद्या व्यासपीठावरनं येऊन महिला, मुली अगदी मोकळ्या वातावरणामध्ये आपले प्रश्न मांडू शकतील आणि मुळातच हे प्रश्न आहेत असंही आपल्याला वाटतंय का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणजेच पुढे येणारा आपला प्लॅन ऑफ ऍक्शन हा नक्की असणार आहे. कुठल्या तरी राजकीय नेत्याला पितृसत्ताक पद्धत नाकारा हे आपल्या सगळ्यांना सांगावं लागणं, हे म्हणजे खरं तर आपली शिक्षण व्यवस्था असेल किंवा आपण स्वतः स्वीकारलेली समाज व्यवस्था असेल, ह्या सगळ्याचं हे फेल्युअर आहे असं म्हणायला हरकत नाही. पण हे फेल्युअर हे मागचं आहे आणि आता आपण पुढे जाण्यासाठी आपण नक्की काय करतो आहोत? जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनानंतर एकंदरीतच जेनझिनबद्दल खूप काही चर्चिलं गेलं. ते कशा पद्धतीनं नालायक आहे इथपासून ते कशा पद्धतीनं रेव्होल्युशन घडवू शकतात इथपर्यंत. पण हा सगळा राजकीय परिप्रेक्ष्य सोडला तर आपण आपल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये या सगळ्याबद्दल विचार करणार आहोत का? आणि तो कसा करणार आहोत? या सगळ्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे ते आम्हाला नक्की सांगा. कारण महिलांचे प्रश्न मोकळ्या पद्धतीनं कुठल्याही राजकीय व्यासपीठावर मांडले गेलेत आणि त्याविषयी मुळातच ऐकून घेतलं गेलंय, हे आपल्या राजकारणामध्ये पहिल्यांदा झालेलं आहे. पण हे पहिल्यांदा जरी झालेलं असलं तरी मुळातच पितृसत्ता नाकारायची तर ती कशी आणि त्याचा आपला प्लॅन ऑफ ऍक्शन नक्की काय आहे, यावर आम्ही मॅक्स वुमनवर सतत चर्चा करणारच आहोत. खरं तर राहुल गांधींनी यावर चर्चा करण्याआधी आम्ही अनेक वर्ष या सगळ्याबद्दलची जनजागृती आपल्या व्यासपीठावर करतोच आहोत. मॅक्स वुमनच्या माध्यमातून करतोच आहोत. पण तुमची पद्धत काय आहे? पितृसत्ताक पद्धत नाकारणं हे तुम्ही कसं करणार आहात हे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि अर्थात याविषयीचा डायलॉग हा आपण सुरूच ठेवणार आहोत. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.